भाजपवाले बोगस मतांच्या दरोड्याबद्दल, मतदार यादीतल्या घुसखोरीबद्दल, बोगस मतदारांबद्दल आक्षेप निवडणूक आयोगाकडे घेतल्यानंतर भाजपवाल्यांना का मिरच्या झोमतायत? आशिष शेलार असतील, बावनकुळे असतील, त्यांचे प्रवक्ते असतील, माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत कुणीही असं म्हणत नाही की प्रत्येक मतदारसंघामध्ये तिथं जे नागरिक राहतात त्यांचंच मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. जे मतदार आहेत तेच त्या ठिकाणी कंटिन्यू केले पाहिजे. बोगस लोकांना मतदार यादीतून हद्दपार केलं पाहिजे. अशी जर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक नागरिक आणि राजकीय पक्ष मागणी करत असेल, भाजपवाले का अशी संकुचित वृत्तीची भूमिका घेतात? बोगस मतदार जर मतदार यादीमधले हटले, भाजपचं काय नुकसान होणार आहे? अरे कोट्यवधी लोक तुमचे सभासद आहेत ना. महाराष्ट्रात, देशात तुमचा पक्ष सत्तेवर आहे. मग कशासाठी तुम्ही घाबरताय? बर, राजकीय पक्ष महाराष्ट्रातले निवडणूक आयोगाशी भांडतायत आणि भाजपवाले त्याच्यावर प्रतिक्रिया देत आहेत. निवडणूक आयोगाचं प्रवक्तेपद भाजपकडे दिलंय का? भाजपचे नेते अस्वस्थ आहेत का? भाजपच्या लोकांना भीती वाटते का? स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपला यश मिळणार नाही याची भीती वाटते का? बोगस मतदाराबद्दल, मतदार यादीबद्दल, मतांच्या घुसखोरीबद्दल जर कुणी बोलत असेल तर ते या देशाची, राज्याची लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि खोटारड्या लोकांना खड्यासारखं बाजूला करण्यासाठीच प्रयत्नशील आहेत ना. भाजपला का असा संशय वाटतो, का भीती वाटते? या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे. सर्वांना नमस्कार. मी ऍडव्होकेट संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. मतांच्या चोरीबद्दल बोलतोय कारण आपल्याला आपली लोकशाही वाचवायची. तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे की या देशामध्ये संवैधानिक लोकशाही ही सर्वोत्तम आणि सर्वोच्च आहे. या देशाचं सर्व संविधान तुमच्या माझ्यासाठी सर्वोच्च आहे. परंतु या देशाची लोकशाही धोक्यात आणण्यासाठी याच निवडणूक आयोगानं भारतामध्ये ईव्हीएम मशीन आणली. जी ईव्हीएम मशीन इतर देशांनी नाकारली, फेकून दिली, आम्ही त्याचं कौतुक करतोय. ही ईव्हीएम मशीन ज्या राज्यात बनते किंवा सगळीकडे वितरित होते ते राज्य म्हणजे गुजरात. ज्या गुजरातच्या कंपनीमध्ये ही ईव्हीएम मशीन बनते त्याच्यावर तत्कालीन तिथल्या भाजपचे 3-4 पदाधिकारी त्याच्या कमिटीवर आहेत आणि त्याच गुजरातचे नेते या देशाचे प्रधानमंत्री आहेत किंवा त्याच देशात राज्यातले नेते या देशाचे केंद्रीय गृहमंत्री सुद्धा आहेत. म्हणजे गुजरातवर ज्यांची श्रद्धा आहे त्या गुजरातच्या नेत्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत आणि आमचा भारत, आमचा महाराष्ट्र मात्र त्यांच्या ओझ्याखाली त्या ठिकाणी सध्या जगतोय, वावरतोय, काम करतोय. ईव्हीएम मशीन ही आधुनिक मनुस्मृती आहे. खरं तर ईव्हीएम मशीन बद्दल सगळ्यांचा संशय आहे. गावखेड्यापासून प्रत्येक व्यक्तीचा ईव्हीएम मशीनवर जर आक्षेप असेल तर ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे अशी जर सगळ्यांची मागणी असेल तर ईव्हीएम मशीनचे लाड का केले गेले? आपण दिलेलं मतदान हे ईव्हीएम मशीनवर बटन दाबल्यानंतर आपण केलेल्या उमेदवाराला जातं का याच्यावर लोकांचा आक्षेप होता. म्हणून आयोगाने त्याच्यात बदल करून व्हीव्हीपॅट आणलं. परंतु व्हीव्हीपॅटच्या सुद्धा मतदान केलेल्या लोकांची आणि व्हीव्हीपॅटची जर टॅली केली तरी जुळत नव्हतं. आक्षेप बरेच आहेत. बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे अशी लोकांची धारणा आहे, भावना आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये आज स्थानिक स्वराज्य संस्था काही तासांनीच आचारसंहिता लागणार आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका आहेत. राज्यामध्ये व्हीव्हीपॅट वगळून ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मतदान होणार आहे. कर्नाटक सारख्या राज्यातून ईव्हीएम मशीन तात्पुरती स्थानिक स्वराज्य संस्थेवर हद्दपार करून टाकली. बॅलेट पेपरवर मतदान आहे. महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर मतदान का होत नाही? झालं पाहिजे.
गावखेड्यात प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये किंवा सोशल मीडियावर गावखेड्यामध्ये एकच चर्चा आहे, बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे, ईव्हीएम मशीन हद्दपार झाली पाहिजे. आणि कित्येक तक्रारी माननीय निवडणूक आयोगाकडे असताना सुद्धा त्याच्यावर विचार होत नाही. उलट केंद्रीय निवडणूक आयोग हे ईव्हीएम मशीनच्याच बाजूने आहे, पण लोक बॅलेट पेपरवर विश्वास ठेवतायत. हे सगळा वाद सुरू असताना महाराष्ट्रामध्ये मतदार यादीच्या त्या सगळ्या नावाबद्दल आक्षेप होतोय. मतदार यादीमध्ये बऱ्याच लोकांची नावं ही चुकीच्या पद्धतीने आहेत, बोगस पद्धतीने आहेत. जी लोक त्या भागात रहिवासी नाहीत, त्या विभागात नाहीत, महाराष्ट्राचे सुद्धा रहिवासी नाहीत, त्यांची नावं मतदार यादीमध्ये घुसखोरी करण्यात आलेली आहे. आणि ती 2, 5, 10, 20 अशी नाहीत. टॉयलेटच्या पत्त्यावर मतदार यादीत नाव आहेत, महापालिकेच्या आयुक्ताच्या पत्त्यावर मतदार यादीत नाव आहेत. एवढंच काय, मुलापेक्षा बाप लहान दाखवलाय. ही कुठून आली लोक? जी लोक किंवा मृत्युमुखी पावलेली आहेत त्यांची मतदार यादीमध्ये नाव आहेत. काही लोकांची एका पत्त्यावर 25, 50, 100 लोकांची नाव आहेत. ही कुठून आली ही सगळी लोक? ही सगळी बोगस मतदार आहेत. ईव्हीएम मशीन बद्दल तर वाद सुरू होताच, परंतु आता मतदार यादीमध्ये या खोट्या मतदारांमुळे आक्षेप असताना राज्याचा निवडणूक आयोग हा गडबडीत आचारसंहिता लवकर लावायची आणि गडबडीत मतदान घेऊन ही सगळी प्रक्रिया तशीच पुढे चालू ठेवायची. निपक्षपातीपणे कारभार झाला नाही पाहिजे. केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारच्या आशीर्वादानं एक भावलं म्हणून जर निवडणूक आयोग काम करणार असेल तर खरं तर हे दुर्दैवी आहे. या देशाची, राज्याची लोकशाही आणि संवैधानिक मूल्य जर अबाधित ठेवायचे असतील, लोक निवडून देणार आहेत ना, लोक मतदान करणार आहेत, मग त्याच लोकांची जी संख्या आहे ती निपक्षपातीपणे ठरवा ना, त्यांना त्यांचा नेता ठरवू द्या. तुम्ही बोगस लोकांना त्या मतदार यादीमध्ये आणून जर नेता ठरवणार असाल, याचा अर्थ एवढाच आहे की चांगल्या लोकांची ही प्रक्रिया नाही किंवा चांगल्या लोकांचं आता राजकारण उरणार नाही, तर खोटारडे, बोगस आणि पैशावाल्या लोकांनाच या स्पर्धेमध्ये टिकाव त्या ठिकाणी लागणार आहे. आणि अशी जर परिस्थिती असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे. म्हणून लोकांचा आक्षेप आहे. तरी सुद्धा लोकांची मागणी मतदार यादीत फेर तपासणी करून मग निवडणुका घ्या याची आहे. आणि हा सगळा प्रकार माननीय न्यायालयाच्या सुद्धा समोर आणा आणि 31 जानेवारी 2026 जी डेडलाईन दिली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची, ती अजून 2-3 महिने वाढवा आणि मार्च महिन्यात निवांत उन्हाळ्यामध्ये या निवडणुका घ्या, अशी राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची मागणी असताना सुद्धा निवडणूक आयोग हा हुकुमशाही पद्धतीनं प्रक्रिया राबवतो की काय, अशी कुजबुज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला एवढंच वाटतं, निवडणूक प्रक्रियेला हाही 100% दोषी आहे असं मी कधीच म्हणणार नाही. निवडणूक आयोग आणि त्यांची यंत्रणा आहे म्हणून निवडणूक प्रक्रिया ही सुरळीत पार पाडते. पण मतदार यादीमध्ये जर चुकीच्या लोकांची किंवा घुसखोरी असेल बाहेरच्या लोकांची, तर मग उमेदवार चुकीच्या पद्धतीनं निवडला जाणार. बोगस मतदान जर निवडणुकीमध्ये होत असेल तर ती सुद्धा एक चुकीची प्रक्रिया आहे. या सगळ्या गोष्टीच्या संदर्भात गंभीरपणे लोक आक्षेप घेत आहेत. तरी सुद्धा निवडणूक आयोग जर जाग्यावर, ताळावर येणार नसेल, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि महाराष्ट्रासाठी ह्या गोष्टी अत्यंत भयानक पद्धतीने ही प्रक्रिया घेऊन जाणाऱ्या आहेत. आणि निवडणूक प्रक्रियेमधला मतदार यादीचा हा जो वाद आहे, लढा आहे, हा कुठल्या राजकीय पक्षाबद्दल नाही, तर निवडणूक प्रक्रिया निपक्षपातीपणे झाली पाहिजे आणि लोक चांगली प्रशासनामध्ये अर्थात सत्तेवर बसली पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा आहे. परंतु वाद कशा पद्धतीनं, लोकांची इच्छा कशा पद्धतीनं आणि निवडणूक प्रक्रिया कशा पद्धतीनं, हे सगळं कशा पद्धतीनं पार पाडतंय हे पाहूयात. परंतु हे लोकांच्या हक्काच्या विरोधात आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.